बघा काय सांगतात की समर्थ रामदासांनी दशक 5वा मंत्रांचा आणि समास 3रा शिष्य लक्षण नाम आपण मागच्या प्रवचनातून 9व्या ओवीपर्यंत आपण आलो। आता 10वी ओवी आपल्याला सुरू करायची। जवरी पीक आपणाशी भोगे तवरी अवघेची करणे लगे, पीक आलिया ही उगे राहोच नहे। समर्थ आपल्याला दृष्टांत देतात, उदाहरण देतात। कशासाठी देतात तर ते आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाचा भाव तयार व्हावा, आपली उपासना सातत्याने सुरू राहावी, आपल्याकडे नामस्मरण सातत्याने सुरू राहावं एवढ्यासाठी समर्थांचे प्रयत्न आहेत। आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्या अंतःकरणाची शुद्धता, आपलं अंतःकरण स्थिर, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान, आपलं चित्त शुद्ध कसं होईल यासाठी प्रत्येक संतांनी केलेले प्रयत्न आहेत। आणि म्हणून समर्थ काय सांगतात की जवरी पीक आपणास भोगे तवरी आधी अवघेची करणे लागे, पीक आलिया उगे राहोच नाही। जोपर्यंत शेतामध्ये पीक येत नाही आपल्याला तोपर्यंत आपल्याला सगळं करावं लागतं। आजूबाजूला आलेलं गवत काढावं लागतं, नाही तर गवत मोठा होतो। पाणी घालावं लागतो, खत घालावं लागतो, गुरंढोरं येणार नाही आतमध्ये, खाणार नाही याची पण काळजी घ्यावी लागतो आपल्याला। म्हणजे आपल्याला जोपर्यंत पीक आपल्या घरात येऊन पडत नाही, जोपर्यंत धान्य आपल्या घरामध्ये येऊन पडत नाही तोपर्यंत आपल्याला सातत्याने लक्ष ठेवायला लागतं, समर्थ सांगतात। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात पीक आलिया ही उगेच राहू नये। आणि जरी धान्य आपल्या घरात आलं तरी पण आपल्याला त्या धान्याची निगा ठेवायला लागेल, कारण त्याच्यामध्ये किडी पडतात, धान्यामध्ये मकोडे पडतात, किडे पडतात, त्याच्यामध्ये बारीक बारीक असे जीवजंतू तयार होतात धान्यामध्ये, त्याची पण आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे। दृष्टांत देतात, सिद्धांत काय लक्षात घ्या, दृष्टांत कोणी सांगेल। समर्थांना यातून हे सांगायचं आहे की बघ बाबा, एकदा का धान्य पेरलं म्हणजे एकदा का तुम्हाला सद्गुरूंनी नामस्मरण दिलं, ते नाम तुमच्यामध्ये तुपाची पेरणी करून नाम तुम्हाला दिलं, नाम तुम्हाला दिल्यानंतर त्या नामाला पोषक असं वातावरण आपल्या घरामध्ये, बाहेर, मित्रपरिवार या सगळ्यांकडे आपलं वातावरण तयार व्हायला पाहिजे। आता आपल्याला नामस्मरण दिले आणि जर आपण खाद्यपिद्य लोकांची संगत केली, संगतीला फार महत्त्व बरं का, संगतीत पाप आणि संगतीत दोष आहे। एखाद्या माणसाला नामस्मरण दिलं, भगवंताचं नामचिंतन दिलं किंवा अनुग्रहाचं चिंतन दिलं आणि त्यांनी त्याच्याकडे लक्षच ठेवलं नाही। लक्ष ठेवणे म्हणजे काय, आपण संतांची संगत करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सातत्याने आपण त्या नामस्मरण करायला पाहिजे, त्या नामस्मरण आपल्याकडे सातत्याने राहावं म्हणून संतांच्या वचनावर पण आपण आरूढ राहायला पाहिजे। सर्व प्रकारच्या ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे। जिथं जिथं संतांची संगत असेल, जिथं जिथं संत राहत असतील अशा ठिकाणी आपण भेटी द्यायला पाहिजे। म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व सातत्याने किंवा आत्मज्योत सातत्याने तेवत राहावी म्हणून आपण सगळं आपल्याला स्वतःला आपण साबूत ठेवण्यासाठी किंवा स्वतःचं आत्मचिंतन सातत्याने अखंड ध्यान राहण्यासाठी आपण संतांची संगत करायला पाहिजे। आणि संतांची संगत जरी केली तरी पुढे काय लिहितात की पीक आलिया उगेच राहूच नाही। संतांची संगत करून पण जर आपलं ते नामस्मरण सातत्याने चालू राहिलं, नामस्मरण
सातत्याने चालू राहण्यासाठी आपल्याला जे काही त्रास देणारे विषय आहेत त्या विषयांपासून आपण लांब राहायला पाहिजे. म्हणजे आत्मचर्चा सातत्याने करायला पाहिजे. प्रपंचाच्या चर्चा किंवा बाह्य अंगाने आपण जी चर्चा करतो ते आपली चर्चा थांबली पाहिजे. नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार झालेला आहे, पण त्याला पोषक असा आपल्याला वाचन पाहिजे, चिंतन पाहिजे, नामस्मरण पाहिजे, तसं श्रवण पाहिजे की जे आपल्या मुळाला पाणी घालेल आणि मुळाला पाणी घालणार आपल्याला चिंतन मिळालं पाहिजे. लिहिले की नाही, पाहता आपले मूळ स्थान, म्हणजे मूळ स्थानाशी एकरूप राहण्यासाठी जो जो आपल्याला उपदेश दिला जातो त्या उपदेशाचा आपण काय करायला पाहिजे, सातत्याने त्याचा आपण ध्यास धरायला पाहिजे. जसा एखादा माणूस बिझनेसमॅन आहे, तो रात्रंदिवस काय करतो, आपला धंदा कसा वाढेल, धंदा कसा वाढेल, मग धंद्याला पोषक वातावरण कसं तयार होईल, आणि मग धंदेवाईक काय करतो, इतर लोकांशी काय करतो, मैत्री जोडतो, त्यांच्याशी रिलेशनशिप ठेवतो. का तर बिझनेस वाढला पाहिजे, बाजारामध्ये ओळखी काढतो, आणि मग त्याचा धंदा अनेक लोकांपर्यंत, त्या धंद्याची काय होते, त्या व्यापाराची काय होते, अनेक लोकांपर्यंत चर्चा होत जाते. आणि मग एकदा चर्चा झाली की मग गिराईक त्याला शोधायची गरज लागत नाही. तसं आपल्याला आहे. आपलं काय सातत्याने काय व्हायला पाहिजे, आपल्याकडे धंदा म्हणजे काय, आमचा धंदा हरिगोविंदा, आपला धंदा हरिगोविंदा आहे. सातत्याने आपल्याकडे त्या गोविंदाचं चिंतन, त्या हरीचं चिंतन आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि एकदा का त्या हरीचं चिंतन झालं, हरिनामाचं चिंतन आपलं झालं, तर आपल्याला प्रवचन करता येतो, कीर्तन करता येतो, आणि प्रवचनातून कीर्तनातून आपण लोकांपर्यंत, प्रवचनाचं आणि कीर्तनाचं माध्यम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जातो. आणि एकदा का लोकांपर्यंत आपण गेलो की लोक कल्याणाचं काम आपल्याकडनं होतं. आपल्याकडनं, प्रत्येकाकडनं लोक कल्याणाचं काम व्हायला पाहिजे, आत्मकल्याणाचं काम व्हायला पाहिजे. आत्मज्ञानातून आत्मकल्याणाचं काम होतं, आत्मचर्चा व्हायला पाहिजे. इथं समर्थ ते सांगतात की जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणं. म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही, हरिनामाच्या चिंतनाची किंवा त्या अनुग्रहाची किंवा प्रबोधाच्या चिंतनाची आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही, तवरी अवघेच सगळं करावं लागेल. आपलं ध्यान करावं लागेल, वाचन करावं लागेल, सातत्याने भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, चांगल्या लोकांची संगत पकडायला लागेल. पीक आलिया ही उगेच राहू नये. आणि एकदा का आपल्याला आत्मप्रचिती आली तर आपल्याला संतांची संगत करावी लागेल, संतांची मांदियाळी मिळवायला लागेल आपल्याला. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. बघा काय पुढची ओळी काय सांगतात, आत्मज्ञान झाले आपल्याला, पण सातत्याने आपल्याला साधन करावं लागेल. कारण साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत, युक्तियुक्तीने जावं लागेल आपल्याला. सप्रेम उपजे माझी भक्ती. बघा, साधन रूपी भक्तीच्या युक्ती, सप्रेम उपजे माझी भक्ती, प्रेमासहित अष्टसात्विक भावासहित आपल्याला ती भक्ती मिळते. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत, युक्तियुक्तीने जावं लागेल. कुठलंही कार्य आपल्याला करायचं झालं तर युक्तीने करावं लागतं. तसं आपल्याला आत्मज्ञान मिळवण्यासाठी पण युक्तीने जावं लागेल. येड्या गाबाळ्याचं काम नाही बरं काय, युक्तियुक्तीने जावं लागेल. आणि म्हणून काय सांगतात, तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. म्हणजे आपला साधन कसा होईल, आपल्याला मिळालेलं साधन, आपल्याला मिळालेलं भगवंताचं नाम सातत्याने कसं आपल्या रोमारोमामध्ये, आपल्या रोमारोमामध्ये कसं ते आपल्या रोमारोमामध्ये वजन कसं होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपणच बरं का, आपणच आपल्याला शहाणा करायचा आहे, दुसऱ्याचा इथे संबंध येतच नाही काही. म्हणून परमार्थ एकांताचा आहे, एकट्याचाच आहे आणि वेदांताचा आहे.
परमार्थ एकट्याचाच आहे आणि एकांताच आहे. एकट्याने एकांतात जायचं आणि एकांतात आलेले अनुभव आपल्याला वेदांतामध्ये म्हणजे सर्व शास्त्रामध्ये लिहिले आहेत की नाही आणि लिहिलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही, तशी आपल्याला अनुभूती येते की नाही, हे आपले आपण सोडून करायची. आपली आपणच प्रचिती घ्यायची, लोकांकडे बघायचं नाही. लोक आपल्यासारखी होतील अशातली वार्ताच नाही. कारण तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठ तू पूर्वपुण्य. पूर्वपुण्य असेल तरच हे साधन मिळतं. आपण सगळे भाग्याचे आहोत. आपल्याकडे पूर्वपुण्याचा साठा आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. काय थोडं आयुष्य असेल पण आपल्याला पूर्वपुण्याचा साठा आहे काहीतरी. किंवा संतांची भेट झाली. संतांची भेट झाल्यानंतर वृत्तीमध्ये पालट होते आणि एकदा का वृत्ती पालट झाली का वृत्ती शून्य व्हायला वेळ लागत नाही. अंतःकरणामध्ये प्रत्येक साधकाच्या वृत्तीमध्ये पालट व्हायला पाहिजे. लहानपणापासून अगदी 50-60 वर्षापर्यंत जे आपल्यावर संस्कार घडलेले आहेत इहलोकातले, ते संस्कार सगळे बाजूला जाऊन आपल्या आयुष्यामध्ये जर सद्गुरू आले, श्रीगुरू आले आणि त्यांनी आपल्या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून दिला तर समजायचं आपले भाग्य उजळले. गुरु बरेच आहेत पण गुरु आणि जीव आणि शिवाचा आत्म्या परमात्म्याचा मिलन करून देणारा श्रीगुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत ज्ञान कोणालाच होणार नाही. ज्ञान असेल भरपूर बरं का, पण आत्मज्ञान नाही. आणि ते ज्ञान आपल्याला मुमुक्षाकडे घेऊन जाणार नाही. आणि मुमुक्ष हा आपल्या जीवनाचा मूळ सिद्धांत आहे, मूळ पाया आहे. मुमुक्ष म्हणजे मोक्ष. आणि हा मोक्ष आपल्याला ह्याच जन्मात, ह्याच देही, ह्याच डोळा भोगीन भोगीन मुक्तीचा सोहळा, मुक्त होण्याचा सोहळा जिवंतपणामध्ये असतानाच संतांनी आपल्या डोळ्यांनी बघितला. तसं आपल्याला डोळ्यांनी बघता यायला पाहिजे. पण अंतकाली आपले डोळेच बंद असतात का? डोळेच बंद पडतात कारण आपल्याकडे ज्ञानचक्षु नाही. हे डोळे बंद पडले तरी तिसरा डोळा आपला सातत्याने आत्मचिंतनाचा डोळा तो आपला उघडला पाहिजे. आणि तो डोळा एकदा उघडला की सर्व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ. विष्णुमय जग, संपूर्ण जग विष्णूने भरलेला आहे. वैष्णवांचा धर्म वैष्णव पंथात या. भेदाभेद अमंगळ, भेदच नाही राहत. आपण आणि परमात्मा वेगळाच नाही. आपणच आत्मस्वरूप आहोत, आपणच परमात्मा स्वरूप आहोत असा भेद होतो आपल्याला प्रत्येकाला. पण जीव शिवाचा ऐक्य करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत काही खरं नाही कोणाचंच. जोपर्यंत ध्यानाला बसत नाही, जोपर्यंत डोक्यावर हात ठेवून आपली कुंडलीने जागृत होत नाही, तोपर्यंत जे काय ज्ञान असेल ते आपल्याला ह्या लोकामध्ये उपयोगी पडेल, पण परलोकामध्ये जाण्यासाठी आपल्याला ते उपयोगी येणार नाही आपल्याला. आणि यहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे आणि परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. पण सद्गुरू नाम देणारा पाहिजे, जीवशिवाचं ऐक्य करणारा पाहिजे. परत सांगतो तुम्हाला मी का, जोपर्यंत जीवाचं आणि शिवाचं मिलन जिवंतपणे झालं पाहिजे. देह गेल्यानंतर मेल्यापाठी मोक्ष म्हणती ते केवल मूर्ख. मेल्यानंतर मोक्ष नाही, जिवंतपणीमध्ये असतानाच ज्याचं अखंड भजन चालू झालं, भजनाच्या माध्यमातून आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. तसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. हो, काही लोकांना वाटतं आत्मज्ञान झालं म्हणजे साधन कशाला करायचं. नाही, साधन सातत्याने करायचं आपल्याला. ज्या साधनावर आपण आरूढ झालोय तो साधन आपल्याला तिथपर्यंत पोचवेल. आणि म्हणून साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेवले परी सामग्री पाहिजे.
माणूस एकदा जेवला, पोट भरला, भांडीकुंडी टाकून देतो का हो? जे काही टोपं असतील, ताटा असतील, ग्लास असेल, टाकून देतो का? नाही, सांभाळून ठेवतो ना. तसं आपण साधनाला जे साधन निष्ठा, आपण साधन दिलेलं आपल्याला, भगवंताचं जे साधन दिलेलं आहे, जे आपल्याला नाम दिलेलं आहे, त्या नामाचं चिंतन आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि आपल्याला हा देह हाच साधन आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी देह हाच खरा साधन आहे. इतर योनीमध्ये भगवंताचं चिंतन करता येत नाही. म्हणून हा जो देह जो आहे दिलेला आहे भगवंताने, मनुष्य देह, तोच साधन आहे. आणि त्या साधनावरती म्हणजे त्या नामचिंतन त्या आपल्या या देहामध्ये सातत्याने करता करता भगवंताच्या पर्यंत आपल्याला जाता येतो. एक वेळ उदंड जेवले परी साधन पाहिजे, साधन सामग्री पाहिजे. एक वेळी जरी उदंड जेवले तरी सामग्री पाहिजे. म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू काय सांगितले पुढच्या वेळीमध्ये. म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू. म्हणून साधन पण केले पाहिजे आणि साधनाच्या मार्फत आपल्याला अभ्यास पण केला पाहिजे. आपल्याला ध्यान केलं पाहिजे. या देहामध्ये आपल्याला ध्यान दिलेलं आहे. त्या ध्यान हेच साधन आहे. देहाकडं, ह्या देहाला फक्त ध्यान करण्याचा अधिकार आहे आणि तो ध्यान म्हणजे साधन. आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. ध्यानातून अभ्यास. जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान असेल भरपूर, पण आत्मज्ञान होणार नाही. शक्तिपात योग जोपर्यंत आपल्यावर केला जात नाही देहावर, शक्तिपात योगातून आपल्याला ताबडतोब आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता येतो. म्हणून त्याला विहंग मार्ग म्हणतात. पिप्पिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे. समर्थ रामदास सांगतात, पिप्पिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे. साधन मननी पावाडे म्हणजे बरे. म्हणजे काय सांगतात? पिप्पिलिका मार्गे हळूहळू घडे. पिप्पिलिका म्हणजे मुंगीच्या मार्गाने आपण गेलो आणि एखाद्या मुंगीला त्या झाडावरचा पेरू खायचा आहे आणि तो झाड 20 फूट वाढलेला आहे, 20 फुटावर तो पेरू आहे. तर त्या पेरूला, मुंगीला खाऊन तिचं पोट भरायचं आहे. तिला स्वाद आलाय, पण तिला वरती चढायचं. किती वेळा झाडावर चढेल ना, किती वेळा पडेल ती. बरं, झाडावर चढताना एखादा किडा मकोडा आला, खाऊन टाकते मुंगीला. एखादा साप आला, खाऊन टाकतो झाडावरती. मग तिथपर्यंत पोचता येईल का तिला? अनेक प्रकारचे धोके आहेत. पण तोच पोपट आला आणि त्याने काय केला? गेला डायरेक्ट, बसला फांदीवर, चोच मारली, पेरू फोडला, पेरूच घेऊन पळाला. म्हणजे विहंग मार्ग आहे. लक्षात घ्या काय म्हणतात ते. मला सांगायचं काय की पिप्पिलिका मार्ग आहे. ज्या मार्गाने आपण चाललोय, पिप्पिलिका मार्गाने हळूहळू, तिथे आपल्याला आपल्या जीवनाला धोका आहे हो. तिथपर्यंत आपण पोहोचू नाही पोहोचू कोणी सांगितलंय? अनेक प्रकारचे अडथळे आहेत. हळूहळू हळूहळू चालत आपण गेलो आणि समजा आपल्याला अर्धवट काही धोका आला. समजा ॲक्सिडेंट झाला कोणाचा, एखादा माणूस पडला, राहिली की नाही उपासना त्याची? किंवा आयुष्य कमी होत चाललंय, एक एक आयुष्य पण एक एक पल आपण पुढे चाललोय आणि आपण पिप्पिलिका मार्गाने चाललोय. आणि एकदम आपल्यावर जर ते काळाने घाला घातला आणि आपण गेलो, आपल्याला हरिनामाची प्राप्ती होईल का? भगवंताची प्राप्ती होईल का? म्हणून पिप्पिलिका मार्गापेक्षा विहंग मार्ग श्रेष्ठ आहे. की जो पोपट डायरेक्ट काय करतो? डायरेक्ट तो पेरू खातो. तसा आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत डायरेक्ट जायला पाहिजे. आता आपल्याकडे वेळ नाही आहे.
कारण काळ कधी येईल, काळ कधी येईल आणि आपल्याला घाला घालेल याचा कोणालाच भरोसा नाही. म्हणून प्रत्येकाने विहंग मार्गातून जावा. विहंग में फळाशी गाठी पडे, म्हणजे विहंग मार्गामध्ये म्हणजे शक्तिपात योगातून आपल्याला ताबडतोब ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्याला स्थिर होता येतो. आणि मग तिथे आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या. तिथे आत्म्याची आणि परमात्म्याची भेट होते. मग न वेचवाया स्मरण विसरता, मग आपल्याला भगवंताचं नामस्मरण विसरायलाच होत नाही. न जिता इंद्रिय दंडन न जेविता तृप्त मन, इंद्रियांना जिंकण्याचीही गरज नाही ब्रह्मरंध्रात गेल्यावर, कारण चित्तामध्ये जातं ना आपले नामस्मरण. आपल्या इंद्रियांना चालवणारा जो मेंदू राजा आहे, तो मेंदूकडेच काय होतो, चैतन्य निर्माण होतं आपल्याकडे साधन करता करता. आणि मग ते चित्तामध्ये जातो आणि चित्त अखंड भगवंताचं भजन करतो. आपला देह जरी गेला ना तरी आपल्या चित्तामध्ये भगवंताचं भजन चालू राहतो. आणि मग चित्तातलं भजन चैतन्याशी एकरूप करून देतो. म्हणजे चैतन्य हाच परमात्मा आपला. तुम्ही ज्ञानोबारांच्या समाधीवर गेलात तर तुम्हाला अनुभव येईल, सगळीकडे चैतन्य चालू आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि ज्ञानोबारांनी दिलेलं आपण साधना जर केली, की आपण ज्ञानेश्वरी वाचली आणि आपण आपल्याला जसं बाबाजी चैतन्य तुकारामांना भेटले तसा आपल्या जीवनामध्ये एखादा सद्गुरू आला, श्रीपाद बाबासारखा, पांडुरंग देवेकर बाबांसारखा, रामदास बाबांसारखा, तर आपल्याला शक्तिपात योगाच्या द्वारे आपल्याला विहंग मार्गापर्यंत पोहोचता येतो. जे काय आपली साधना आहे ती विहंग मार्गाची आहे. आणि म्हणून आपल्याला कुठल्याच प्रकारचा धोका नाही. आपल्याला 100% आपली जरी नामस्मरण आपला चालू आहे आणि आपल्याला जरी आपलं आयुष्य जरी संपलं तरी आपलं नामस्मरण चालू राहील. आणि 6व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे की जर 6व्या अध्यायावर का आत्मसंयम योग, त्याच्यामध्ये आत्मसंयम योग त्याच्यामध्ये लिहिलं आहे. अर्जुन विचारतो की भगवंता एखाद्याचं नामस्मरण चालू आहे, साधना चालू आहे त्याची, आणि त्याचं आयुष्य संपला तर भगवंत सांगतो परत तुला नरदेह मिळेल तुला भजन करायला. बिंदास राहा तुम्ही, विहंग मार्गामध्ये या, पिपिलिका मार्गामध्ये बाजूला व्हा. का आम्ही सांगत नाही बाजूला व्हा, हलवून नाही जमत, कारण काळ कधी येईल आणि घालागायला आपल्याला माहित नाही. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. एकांतवासामध्ये जाऊन तोच गंगा स्नाने, एकांतवासामध्ये जा, ध्यान करा. आम्ही परत परत का सांगतो हे, म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू काय पाहिजे, साधन पण पाहिजे. आणि साधन आपल्या हातात आलं आपण त्याचा अभ्यास पण करा. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होणं आणि त्या भगवंताचं भजन करणं. आणि असा सद्गुरू आपल्या जीवनात यायला पाहिजे. काय लिहिलंय, म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू. सत्शास्त्र विचारू म्हणजे शिष्य पण तसाच पाहिजे आणि त्याने शास्त्राचा अभ्यास पण करायला पाहिजे. म्हणून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती तिन्ही एकवटल्या जेथे, तेथे शब्द ब्रह्म कवलले ते म्या नमिले. आदिबीजापर्यंत आपल्याला जाता येतो. आदिबीज म्हणजे ज्या बीज मंत्रातून, ज्या अनुग्रहातून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे ते आदिबीज. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे भक्तियोग आहे. सत्कर्म सद्वासना पारू पाववी भावाचा. आणि एवढं आपल्या हातात आलं, साधन आलं, अभ्यास आलं, साधना आली आपल्याकडे आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले तर आपल्याकडे सत्कर्म घडतात. दुष्कर्म आपल्याकडनं पळून जातात, निघून जातात, विषय आपल्याला सोडून जातात. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते. काम आणि क्रोध निघून जातात, रीते होतात रीते. आणि परत सांगतात सद्वासना पारू.
आपल्याकडे सत्कर्म होतात आपल्याकडून आणि आपल्याकडे सद्वासना येते. दुर्वासना नाही बरं का, विषयांची वासना नाही येत. सद्वासना म्हणजे भगवत प्राप्तीची वासना, भगवंताच्या प्राप्तीची, भगवत भजनाची वासना, पाववी भावाचा. आणि असं जर आपला चित्त अंतकरण झालं तर आपण हा भव म्हणजे या भवरोगातून, या संसारातून, या जन्ममरणाच्या चक्रातून आपण पलीकडे जातो. म्हणजे पुनरुपी संसारी येणे नाही, परत आपल्याला संसाराला यावं लागत नाही. पण तसा सत्शिष्य असला पाहिजे बरं का, नाही तर आपण असे काय असतात शिष्य लोक, गुरुने सांगितलं एक आणि करतात एक. म्हणून सद्गुरु वचन हृदय धरे. सद्गुरु वचन आहे ना, जो गुरुच्या मुखातून शब्द निघेल तो आपण पाळला पाहिजे. त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. सद्गुरु काय सांगतात? सद्गुरूंचा एकच उद्दिष्ट असतो की अरे बाबा, तू तुझ्याच आत्मस्वरूपाशी, तुझ्याच आत्मतत्वाशी, तुझ्याच आत्मदेवाशी एकरूप हो, असा सद्गुरू पाहिजे. आणि तुझ्या आत्मदेवाशी एकरूप होण्यासाठी जी तुला साधना दिलेली आहे त्या साधनेचा चिंतन कर आणि त्याच्याशी एकरूप हो. आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तुला जे अनुभव येतील ते अनुभव शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत का ते बघ. शास्त्रात लिहिले ते अनुभव आणि तुला आलेली आत्मानुभवाची प्रचिती ही टॅली करून घे. काय करून घे? दोन्ही कुठे दोघांचा मेल कुठे बसतं का बघ. आपल्याला आलेले अनुभव आणि शास्त्रामध्ये लिहिलेले अनुभव या दोघांचा कुठेतरी मेल बसतो का बघ. आणि जर ते मेल बसलं आणि तसा सद्गुरू आपल्याला मिळाला पाहिजे, मेल बसून देणारा, ध्यानाला आलेले अनुभव सांगणारा आणि ध्यानातून आलेले अनुभव आपल्याला शास्त्रामध्ये लिहिलाय आणि त्याच्याशी मेल जुळून घेणारा आपल्याला श्रीगुरू आपल्या जीवनात यायला पाहिजे. नाही तर भरपूर गुरु आहेत असे, उघडा मंत्र देतात आणि शास्त्र वाचायला लावतात आणि जो तो आपल्या मनाने चाललाय. अनुभव काय? अनुभव काहीच नाही. अनुभव झिरो. आणि जिथं अनुभव नाही, जिथं आत्मप्रचिती नाही, तिथं थांबण्यात काही मजा नाही ना. मग तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेवले परी सामग्री पाहिजे. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना वारू पाववी भवाचा. सदउपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्य नेम निरंतर. आता काय सांगितलंय की सदउपासना, सत्कर्म म्हणजे आपली उपासना, सदउपासना. सत म्हणजे शाश्वत, त्या शाश्वत असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप करून देणारी उपासना आपल्याला करता यायला पाहिजे. आणि सत्कर्म आणि आपल्याकडनं कर्म पण चांगले व्हायला पाहिजे. सत्क्रिया आणि स्वधर्म, क्रिया पण सत्क्रिया व्हायला पाहिजे. क्रिया पण काय? सत्क्रिया व्हायला पाहिजे. सत्कर्म आणि स्वधर्म म्हणजे, स्वधर्म म्हणजे काय? आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप करून देणारी जी सत्क्रिया आहे ती जमली पाहिजे. मग क्रियेविना शब्द ज्ञान, क्रिया जमली पाहिजे तुम्हाला. जसं दुधाचं मी नेहमी सांगतो, दुधामध्ये तूप आहे पण क्रिया करावी लागतो. तसा आपल्याकडे परमात्मा आहे पण आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या क्रिया आहेत. त्या क्रियेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घेता येतो, आत्मानुभव आपल्याला येतो. पण त्यासाठी काय लिहिलंय? सत्क्रिया आणि स्वधर्म. स्वधर्म म्हणजे आपल्या सातत्याने आपल्या अंतकरामध्ये जो भगवंताचं नामयज्ञ चालू आहे ते नामयज्ञ आपल्या हातात आलं तर आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. नामयज्ञ पाहिजे, नामचिंतन पाहिजे. नामाच्या माध्यमातून आपल्याला स्वधर्म म्हणजे काय?
सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूपानं, ह्याला स्वधर्म म्हणतात. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हाच स्वधर्म आहे. आणि ह्याची जाणे मुख्य वर्म आहे. आणि हे वर्म जमलं पाहिजे. आणि त्या वर्माला आपण जाणून वर्माची भक्ती करायला पाहिजे. बाकी भक्ती सगळेच लोक करतात, पण ते तिथपर्यंत पोहोचणं इम्पॉसिबल आहे. म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थे, इतरांस गुह्यार्थ सहसा न कळे. समर्थ रामदास सांगतात, आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थे, म्हणजे आकाश मार्गातून त्या आपल्याला, आकाश मार्ग म्हणजे जिथं जिथं आकाश पोकळी आहे, म्हणजे आपल्या उदरामध्ये आपल्याला अनुभूती येते, आपल्या मनामध्ये आपल्याला अनुभूती येते, सहस्त्रधर चक्रामध्ये गेल्यानंतर अनुभूती येते. आकाश मार्गे गुप्त पंथ येते, गुप्त आहेत, हे ज्ञान गुप्त आहे. जाणती योगी समर्थ आहे, फक्त जे संत आहेत, योगी आहेत, त्यांनाच हे माहिती आहे. हे गुह्य खुणा आहेत. आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थे, इतरांचा हा गुह्यार्थे सहसा न कळे. इतर लोकांना हा अर्थ कळत नाही. इतर लोक भरकटलेले सांगतात. म्हणून काय पाहिजे? साधन पाहिजे, सद्वासना पाहिजे, सत्सत विवेक बुद्धी पाहिजे, ध्यान पाहिजे, सत्शास्त्राचा विचार पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आत्मचिंतनातून आलेले अनुभव आपल्या पिंडामध्ये विवेक जागृत करतात. आणि आत्मचिंतनातून आलेले अनुभव आपल्याला सत्शास्त्राचं वाचन त्या आत्मचिंतनामध्ये आपल्याला काय करते? ढकलून देते. तुमच्याच आत्म्याचं चिंतन करा, बाकी देवांचं चिंतन आहे. तुमच्याच अंतरात्म्याचं चिंतन करण्यासाठी जे आपल्याला सदुपासना दिली जाते, आणि तीच खरी उपासना आहे. आणि शास्त्रामध्ये तर सगळं आत्म्याशिवाय कोणी काही बोललेच नाही, आणि त्या आत्म्याशीच आपण एकरूप होत नाही. आणि तो कसा आहे? तर सूक्ष्म आहे आणि व्यापक पण आहे. मग सूक्ष्माचं दर्शन आपल्याला आतमध्ये मिळतो, आणि आपण सूक्ष्माचं दर्शन घेतल्यानंतर तीच अनुभूती आपल्याला बाहेर पण येतो. आत हरी बाहेर हरी, हरीने मज व्यापिले. जैसा दीपे दीप लाविजे, आदिल कोण न ओळखीजे, तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मीच होऊन ठाके पांडवा. ज्ञानोबा सांगतात, जैसा दीपे दीप लाविजे, 100 दिवे लावल्यात, आणि त्यातला एखादा माणूस आला, त्याला विचारलं पहिला दिवा कुठला? सगळे दिवे सारखे दिसतात, ओळखता येईल का? तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मीच होऊन ठाके पांडवा. सर्व देहभाव अर्पून जर आपण भगवंताचं भजन केलं तर आपण भगवत स्वरूपच होतो. काय माऊलींचे बोल आहेत, प्रत्येक संतांनी लिहून ठेवलंय. पण आपली बुद्धी तशी बुद्धी होणारासारखी ठाके, आपली बुद्धी तशी व्हायला पाहिजे. म्हणून सदउपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर, सत्संग पण करायला पाहिजे. आणि भगवंताच्या चिंतन नित्य नियमाने करायला पाहिजे. एक पल पण आपण थांबता कामा नये. नित्य नेम निरंतर, जराही आपल्या त्या नामस्मरणामध्ये अंतर पडता कामा नये. अगदी उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, सगळे क्रिया करताना. तुकाराम महाराज उदाहरण देतात बघा, की तुकाराम महाराज शौचाला गेले ते, आणि तिथे पण ते भजन करायचे. म्हणजे तुकाराम महाराज भजन करायचं म्हणजे काय? भजन थांबतच नव्हतं त्यांचं. तसं आपली अवस्था व्हायला पाहिजे. आपलं भजन थांबलंच नाही पाहिजे. झोपताना, उठताना, खाताना, पिताना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला ते ध्यान चाललं पाहिजे. आणि ध्यानाच्या माध्यमातून
आपल्याला हा किल्ला जिंकता येतो. आपल्याला हा शरीररूपी किल्ला, या किल्ल्याला आपल्याला जिंकायचा असेल तर ह्याच्यामध्ये असलेले षड्रिपू आहेत, त्या षड्रिपूंना, त्या त्रिगुणांना, त्या अहंकाराला आपल्याला जिंकता यायला पाहिजे. आणि त्यांना आपण जिंकलो की परमात्मा लांब नाही, परमात्मा आतमध्येच आहे. आपणच परमात्मा स्वरूप आहोत. एकदा का आतलं दर्शन झालं की बाहेर सगळीकडे दर्शन होईल तुम्हाला. म्हणून इथं काय लिहिले, सत्संगाने नित्य नियम निरंतर, म्हणजे सातत्याने संतांची संगत करा. संत संगतीने थोर लाभ, पद्मनाभ जोडीला. तुकोबरा सांगतात, संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपली जी तुटली होती नाल पद्मनाभ, ती परत जोडली जाते. पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तुकाराम महाराज म्हणतो, तो ठेवा तुमच्याकडे प्रत्येकाकडे आधीच आहे, पण त्यांनी दिलेल्या त्या नामाच्या भावातून जोडला गेला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे, म्हणजे त्या नामाच्या भावातून, त्या सोहम साधनेतून मला प्राप्त करता आला. किती स्पष्ट लिहिले बघा. पण हे सगळे गुह्य आहे, प्रत्येक शब्द गुह्य आहे. आणि आपण जर गुह्य शब्द आपल्याला पकडायचा असेल तर आपण गुह्यातलं गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर गुह्यातलं गुह्य ज्ञान देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य असंच निघून जाणार. आणि अंतकाली आपल्याला स्वतःलाच आपली फसवणूक होईल, याची प्रत्येकाने काळजी घ्या. ऐशी अवघ्याची मिळे तरीच विमल ज्ञान निवळे. बघा, असं जर सगळं मिळालं काय की सदउपासना मिळाली, सत्कर्म केले, सत्क्रिया केली, सधर्माचं आचरण केलं, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, संतांचं सान्निध्य केलं आणि नित्य निरंतर आपण त्याचं भजन केलं, आपल्याकडे वैराग्य प्राप्त झालं, आपण विवेकी झालो, तर काय लिहिले, ऐशे अवघ्याची मिळे तरी विमल ज्ञान निवळे. तर आपल्याला विमल म्हणजे निर्मल ज्ञान आपल्याला मिळतो. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. बघा काय लिहिले, जशी गंगा वाहते, गंगा निर्मल आहे, स्वच्छ आहे, तसं आपलं मन निर्मल झालं, स्वच्छ झालं तर भगवंत आपल्या जवळच आहे. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. गंगेसारखं पवित्र आपलं मन होतं. पवित्रता आपल्या देहाला नाही तरी चालेल, पण मनाला यायला पाहिजे. कारण मन चिंती ते वैरी न चिंती. मनाकडे सगळे विषय आहेत. एखाद्या इंद्रियाने आज्ञा दिली आपल्याला एखादा विषय भोगण्याची, पण मनानेच जर तयारी दाखवली नाही तर. कारण मन हा काय आहे तर आपल्या शरीराचा राजा आहे, राजा. आणि ही सगळी प्रजा आहे. मग राजा जर त्या आत्मतत्वाशी एकरूप झाला, राजानेच जर भगवंताला प्राप्त केलं तर प्रजा पुढे जाणार आहे. प्रजेला राजाच्या आज्ञेचं पालन करावं लागेल. म्हणून कसं आहे, राजविद्या राजगुह्य योग. माऊलींचा एक अध्याय राजविद्या, 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. म्हणजे राजविद्या ती विद्या आहे, पण ती राजमार्गाने आहे, भगवंताला प्राप्त करण्यासाठी. आणि प्राप्त केल्यानंतर आपण राजाच आहोत. राजविद्या राजगुह्य योग. राज सगळ्यांनी तो गुह्य योग आहे आणि तो योग आपल्याला जमला पाहिजे. म्हणून माऊलीने 9वा अध्याय लिहिला. ऐशे अवघेच मिळे तरी विमल ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संतरे बळे समुदायी. नाहीतर हे जर आपल्याला साधना मिळाली नाही, आपल्याला अभ्यास मिळाला नाही, आपण ध्यान जर केलं नाही तर आपली मतं सगळी पाषांड होतील, दगडासारखी मतं होतील. पाषांड विचारे, आपले विचार दगडासारखे होतील. काय सांगितलं इथे, या सगळ्या गोष्टी जर सातत्याने एकत्र राहिल्या तरच निर्मल आत्मज्ञान उदय पावते. या सगळ्या गोष्टी बरं का, सत्संग आला, तुमच्याकडे विवेक आला, साधन आला, या सगळ्या गोष्टी, चांगले कर्म आले, उपासना आली, या सगळ्या एकत्र मिळाल्या
तरच आपल्याकडे आत्मज्ञान उदय पावते आणि सत्शिष्य संसारातून पार पडतो आणि सत्शिष्याला या जीवन मरणाच्या चक्रातून पार पडता येतो. नाहीतर जनसमूहात पाखंडाचा जोराने प्रचार होतो. जर हे आपल्याला मिळालं नाही, आपण जर जनसमुदायामध्ये गेलो आणि आपल्याला मोठेपणा मिळाला, खूप चांगले प्रवचन केलं, खूप चांगला कीर्तन केला, खूप चांगला भाषण केला, असं लोक आपल्याला चढवतील. आणि खऱ्या ज्ञानापासून आता तर लोक सगळे बिदागीच घेतात, पैसाच कमवतात. जिकडं जास्त पैसा मिळेल तिकडे जातात. त्या साधनेकडे कोणाचं लक्ष नाही, भगवंताच्या चिंतनामध्ये कोणाचं लक्ष नाही, एकांतात कोणी जात नाही, रोम रोमामध्ये भजन कोणाचं होत नाही. जो तो आपला पैसा कमायला लागलेला आहे. आणि म्हणून इथं नाहीतरी पाषांड मते, की जी मतं आपल्याला दगडासारखे करतील आणि आपल्याला दगडाच्या जीवनाला घालतील, दगड व्हायला पण पुढच्या जीवनामध्ये. म्हणून लोकांच्या नादी लागला तो सवेच नागवला सांगितले. नागडा करतील लोक आपल्याला. समर्थांचे शब्द आहेत बरं का. लोकांच्या नादे लागला तो सवेच नागवला. लोक आपल्याला काय करतात, चण्याच्या झाडावर चढवतात आणि आपल्याला आपटतात. म्हणून लोकांच्या नादाला जाऊ नका. आपल्याला अनुभव काय तर ते आपण लोकांपर्यंत पोचवा आणि बाजूला व्हा. मान नको 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 मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी, सुखी तेने व्हावे, सुखी तेने व्हावे आणि लोकांचं लावावे सन्मार्गाशी. नको नको मान नको अभिमान, नाथ बाबा सांगतात. सोडी मी तू पण तोच सुखी, तोच सुखी होतो की ज्याच्याकडे मीपणा नाही. सुखी तेने व्हावे आणि लोकांचं निववावे आणि अज्ञानी लावावे. अज्ञानी लोकांना भगवंताच्या चिंतनामध्ये लावायला पाहिजे. भगवंताच्या आत्मस्वरूपाशी एकरूप करून त्याचं भजन कसं करता येईल ह्या मार्गाला लावणारे जे असतात ते सद्गुरू असतात. येथे शब्द नाही शिष्याशी, या अवघे सद्गुरूपाशी. आता काय सांगतात, येथे शब्द नाही शिष्याशी. सद्गुरूवर मोठी जबाबदारी असते बघा. सद्गुरूवर जबाबदारी सगळी बरं का. आणि सद्गुरू जर तुम्हाला वेगळ्या मार्गाला घेऊन गेला ते सगळं त्याच्या डोक्यावर पाप आहे सद्गुरूंच्या. म्हणून सद्गुरू कसा पाहिजे तर सातत्याने ब्रह्मनिष्ठ कसा पाहिजे सद्गुरू, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असा पाहिजे सद्गुरू. श्रोत्रिय सगळ्या शास्त्रांचं ज्ञान असलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ जीव शिवाचा ऐक्य करून परब्रह्माशी एकरूप करून देणारा, ध्यानाला बसून तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाशी एकरूप करून त्या आत्म्याचं भजन कसं करायचं सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. तो आपल्यातनं निघून गेला तर आपल्या घरावर गर्दी लगेच. मग तो आपला देव आहे आणि त्या देवाचं भजन कसं करायचं, कारण हाच देव पिंडामध्ये सूक्ष्म रूपाने आणि ब्रह्मांडामध्ये व्यापक रूपाने आहे. आपला श्वास पिंडामध्ये सूक्ष्म रूपाने आहे पण तो बाहेर गेला व्यापक होतो. बघा ना, आपला श्वास जर आपण बाहेर सोडला, आपला जो जातो येतो तो आपला देव आहे. वासुदेव करतो फेरा, वाड्या आत बाहेर दारा, काहीतरी दान्य पुण्य करा, ना जाऊन द्याल तर जातो माघारा. मग वासुदेव आपला तो आहे आणि आपण त्या वासूच्या टोपीवर वासुदेव बघतो नाचणारा. अरे वासुदेव करतो फेरा, आपला श्वास जातो आपला वासुदेव आहे. आणि त्या वासुदेवाचं आपण भजन केलं तर पिंडामध्ये तो कसा आहे, पिंडामध्ये सूक्ष्म रूपाने आहे आणि ब्रह्मांडामध्ये व्यापक आहेत. आपला श्वासच ब्रह्मांडामध्ये जातो. आपल्या श्वासातल्या जे लहरी आहेत हरिनामाच्या त्याच आपल्या ब्रह्मांडामध्ये काय होतात, ब्रह्मांडामध्ये त्याच लहरी ब्रह्मांडामध्ये जातात आणि ब्रह्मांडातला जो व्यापक देव आहे तोच आपल्या पिंडामध्ये येऊन बसतो. पण आपलं तिकडे लक्षच नाही. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरे, तोच वारकरी लिहिले की नाही. वारकरी तोच आहे की आतमध्ये लक्ष ठेवणारा माणूस पाहिजे आणि आत बाहेर जाणारा श्वासाकडं जो आपल्याला ध्यान करावं लागतो
तोच वारकरी. आणि आपण वारकरी कोणाला समजतो? वारकरी आपण कोणाला समजतो? तुकाराम महाराजांचं प्रमाण घे ना, तुका माने लक्ष लक्षणी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. येथे शब्द नाही शिष्याशी, शिष्याला काय बोलून फायदा नाही या अवघे सद्गुरूपाशी. मग तसा सद्गुरू मिळाला. शिष्याचं एकच काम आहे की सद्गुरू आपल्याला जो भेटलाय, आपण जो केलाय तो आपल्याला आपल्या आत्मतत्वाशी एकरूप करून देतो. कारण तत्व हाच गुरु आहे, कोणाचा गुरु नाही. आत्मतत्व हाच गुरु आहे, आपला तत्व हाच गुरु आहे. एक तत्व नाम दृढ धरा म्हणे हरीशी करून येईल तुझी. एक तत्व एकच आहे, तो सद्गुरू तत्व रूपाने आहे. आणि त्या तत्वाची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. तत्वाची ओळख हरीच्या नामातून होतो. म्हणून नाम संकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्माची पापे जळतात. आणि जन्मांतरीची पापे जर जळली ना आपल्याकडे हरिनाम नसेल आणि पाप तशीच राहिली तर होईल काय? पुढच्या जन्माला आपण जीव झालो, अधोगतीला गेलो आपण. मग परत आपल्याला मनुष्य देह नाही. येथे शब्द नाही शिष्याशी, या अवघे सद्गुरूपाशी. हे सगळं काय आहे? सद्गुरूंच्या जवळ आहे. आणि तसा सद्गुरूला शरण जाऊ आपण. सद्गुरू पालटी अवगुणांशी. सद्गुरू काय करतो? त्या ध्यानाच्या माध्यमातून इंद्रिय निग्रह करायला लावतो. कारण जितेंद्रिय ज्ञान आहे. इंद्रियांच्या पलीकडे परमात्मा आहे, मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, देहाच्या पलीकडे ते आहे आत्मतत्व. आणि त्याच्याशी एकरूप करून देणारा जोपर्यंत आपल्या भाग्यामध्ये श्री गुरु येत नाही तोपर्यंत आपण अभागी आहोत. अभागी बरं का, अभागी, 100% अभागी. आणि म्हणून काय लिहिले ते? सद्गुरू पालटी अवगुणांशी. सद्गुरू पालटी अवगुणांशी म्हणजे अवगुण का आपले असे जात नाही. अवगुणांचा जर आपल्याला होळी करायची असेल तर आपल्याला ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानरूपी अग्नी आपल्या आतमध्ये ती प्रज्वलित व्हायला पाहिजे. कडशिले विवेके, आपल्या पिंडामध्ये विवेक नावाचा पुत्र जन्माला येतो. पदाले परिपाके आमोदेशी, ज्ञानवऱ्या सांगतात. ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानाचा आणि अग्नीचा अग्नी, ज्ञान अग्नी आहे. एकदा तुमच्या पिंडामध्ये प्रज्वलित झाली आणि तुमचा स्वधर्म यज्ञ, स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, तो यज्ञ जर चालू झाला तर तुमच्याकडे येणारे सगळे विषय, तुमच्याकडे येणारे सगळे गुण, तुमच्याकडे येणारा अहंकार हा जळून जातो. पण स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. तेथे पापाचा संचार होत नाही, कारण अग्नी आहे ते. ज्ञान अग्नी आहे. अग्नी ज्याला लागेल तो भस्म करून टाकतो. तसं ज्ञान अग्नी या संपूर्ण विषयांना काय करतो? जाळलेले विषयांचे कटके संपूर्ण विषय जाळून टाकतात. पण ज्ञान अग्नी, पण या सगळ्या प्रक्रिया आहेत बरं का. असं कोणाच्या लक्षात येणार नाही. पण तुमची पहिली पायरी असेल तर हळूहळू तुम्ही काय करा? हळूहळू नाम साधना वाढवा, भगवंताचं भजन वाढवा. त्या भजनाच्या आनंदातून तुम्हाला हे ज्ञान होणार आहे. जसे आमचे सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन श्रीपाद बाबा हे आमच्या जीवनात आले आणि त्यांनी आम्हाला गुह्य ज्ञान शिकवलं. 6वा अध्याय आम्हाला काय आहे? ज्ञानवऱ्यांचा आत्मसंयम योग, त्याचं आम्हाला संपूर्ण विवरण दिलं आणि आम्हाला त्या 6व्या अध्यायाप्रमाणे आमचं अंतःकरण करून दिलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही हे ज्ञानवरांची ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध, तुकारामांची अभंगाची गाथा हे सांगण्याचा आम्ही काय करतो? ते गुह्य आहे आणि गुह्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो सद्गुरू कृपेने. सद्गुरू पालटी अवगुणाशी नाना यत्न करून अनेक प्रकारचे यत्न करतो सद्गुरू. अवगुण काय करतो? अवगुण आपोआपच आपल्याला सोडून जातात. कसं? साधना निष्ठा असलं पाहिजे. साधनेतून आपल्याकडं काय होतो? आपली इंद्रिय शीतल होतात, शांत होतात
आणि एका आत्मतत्वाशी एकरूप होतात. आणि एका आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर आत्म्याचं भजन आत्माच करून घेतो. आपल्या अंतरात्माच आपल्या या देहाला काय करतो, देहाला वळण लावतो त्या भगवंताच्या भजनाचं. आणि ते भजन तुमचं चालू झालं, सुरू झालं की तुमच्याकडं वैराग्य विवेक तुम्हाला शोधत येईल. वैराग्य आणि विवेक नामाच्या लहरीतून, नामाच्या भावातून आपल्याकडे प्रगट होतो, प्रत्यक्ष प्रगट होतो. आणि मग एकदा तो प्रगट झाला की सद्गुरु पालटी अवगुणाशी नाना यत्न करूनी. आणि सद्गुरू हाच यत्न करतात की शिष्याचा भाव नामाशी एकरूप कसा होईल, शिष्य त्या भगवंताच्या भजनामध्ये जाऊन आनंद स्वरूप अवस्था कसं प्राप्त करून घेईल, याच्याकडं सत्शिष्याचा जास्तीत जास्त, सद्गुरूंचा जास्तीत जास्त लक्ष असतो. सद्गुरूचेने अशिष्य पालटे, परंतु सत्शिष्येने असद्गुरून पालटे. एखादा शिष्य चांगला नसेल तर त्याचे अवगुण सद्गुरू पालटून शकतो. शिष्य जर चांगला नसेल, तो अवगुणाने भरलेला असेल, तर ध्यानाच्या माध्यमातून त्याची इंद्रिय काय करतो तो नामाच्या चिंतनातून सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैशी. ज्ञानोबा सांगतात, बुद्धी आत्म्याला जाऊन भेटते आणि मग ती बुद्धी काय होते तर अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत असा जर तुमच्यामध्ये भाव तयार झाला तर ते विषय आपल्याला अवगुण आपल्याकडनं ताबडतोब आपल्याला काय करतात, अवगुण आपल्याकडनं निघून जातात. परंतु चांगला शिष्य किंवा सत्शिष्य वाईट गुरुचे अवगुण पालटून त्याला चांगला करू शकत नाही. सत्शिष्य चांगला असेल तर गुरुकडं असलेले अवगुण सत्शिष्य पलटी करू शकत नाही. का? याचे कारण असे की गुरुला मोठेपणाचा अभिमान असतो. बघा इथं लिहिलं आहे, जगामध्ये हेच चाललंय. ज्याचे अनेक शिष्य तयार झाले, शिष्य वर्ग लाखो करोडो शिष्य तयार झालेत, मग ते या आत्मज्ञानाकडे वळत नाही. का? तर त्यांच्याकडं त्या संख्येचा अभिमान आहे त्यांना. म्हणून इथं लिहिले काय की परंतु सत्शिष्य असद्गुरूनं पालटे. खरा सत्शिष्य असतो, खरं ज्ञान झालं सत्शिष्याला. एखादा चांगला गुरु मिळाला त्याला आणि त्यांनी पहिला गुरु केलेला आहे, त्या पहिल्या गुरुकडे ती नाम साधना नाही, चिंतन नाही ते, आणि दुसरा गुरु केला तर दुसऱ्या गुरुकडून त्याला ज्ञान झालं तर पहिल्या गुरुला तो सांगू शकत नाही, कारण तो पलटी करू शकत नाही, कारण तो गुरु त्याचा मोठेपणा त्याच्याकडे. म्हणून प्रत्येक पंथामध्ये ज्याचा त्याचा मोठेपणा, ज्याला त्याला काय करतो, कमी वाटतो, त्याला खाली येत नाही तो. कारण आता माझे एवढे शिष्य झाले, आता मी खोटा कसा ठरेन असं त्याला वाटतं. आणि म्हणून काय करा तर काही नका करू, संत संकरा, संतांना ओळखा. आणि जे काय लिहिलेलं आहे ज्ञान खरं ते खरं लिहिण्यासाठी आपल्याला खरी आत्मप्रचिती आलं. आत्मप्रचिती बरं का, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, ह्या तिन्ही आपल्या जुळून घ्यायला पाहिजे, तरच खऱ्या ज्ञानाची प्रचिती आहे. आणि नुसतं आपण गुरुप्रचिती गुरु करत आपण चाललोय आणि तो गुरु आपल्याला साधनेला बसवत नाही, आपल्याला जीवसेवेचा ऐक्य करून देत नाही, आत्मानुभव करून देत नाही, आणि आपण अखंड आयुष्य त्यांच्याबरोबर घालवतो. मग इथे कोणाचे बाळ काय केले, ज्याचे त्याने अनहित केले, आपल्याच अनहित होतो आपला. सद्गुरूच्याने अशिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरूनं पालटे. का? जे थोरपण तुटे म्हणून या. कारण त्या गुरुला आलेलं थोरपण, मोठेपणा ते निघून जाईल, हजारो शिष्य त्याचे नाराज होतील. म्हणून तो गुरु काय करतो, या सत्शिष्याकडे येत नाही. शिष्य एक नंबरला पुढे जातो, गुरुच्याही पुढे जातो शिष्य गुरुच्याही पुढे जातो बरं का. या आपल्या आनंद संप्रदायामध्ये
गुरुच्याही पुढं शिष्य निघून जातो आणि तो शिष्य तो गुरु दुसरा शिष्य करतो आणि तो शिष्य परत गुरु होतो आणि तो शिष्य गुरु झाल्यानंतर परत तो दुसरे शिष्य तयार करतो आणि ते शिष्य परत गुरु म्हणजे गुरु परंपरा आहे आणि याला म्हणतात गुरु परंपरा. आणि काही लोकांनी आपल्याकडेच ठेवलं सगळं. आता मला सांगा, लोकांना गुह्य ज्ञान कसं कळेल? आपल्याकडेच ठेवलंय. एकच गुरु, त्याचे सगळे चेले त्याचे शिष्य. म्हणून जी परंपरा, जी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोत गोरक्षाशी केला. गोरक्षी वळला गहिनी प्रसे आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार सोजविलय. अशी गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. या गुरु शिष्य परंपरेमध्ये या आपण, त्याशिवाय आपलं प्रत्येकाचं आत्महित होणार नाही, आत्मकल्याण होणार नाही. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू अमदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद